हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत. आज आपण करूया रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी. तर त्याच्यासाठी जे आपण भाज्या घेतलेल्या आहेत इथे आपण मटार 1 वाटी, हे सगळे भाज्या मी 1 वाटी घेतलेल्या आहेत. मटार, फरसबी, ढोबळी मिरची, गाजर, फ्लॉवर. इथे मी पनीर 1 वाटी घेतलेलं आहे. आपल्याला फोडणीला आपण याच्यात अमूल बटर वापरणार आहोत म्हणून ते घेतलेलं आहे. आणि आता ग्रेव्हीसाठी आपल्याला इथे मी 2 वाट्या कांदा, 1 वाटी टमॅटो, पाव वाटी आपण इथे काजू घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून इथे मी आलू लसण पेस्ट घेतलेली आहे, 2 चमचे मी इथे लाल तिखट, 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला, इथे 1 स्टार फूल, 5-6 लवंगा आणि दालचिनी आणि तमालपत्र आपल्याला फोडणीत घालायला. आता सुरुवातीला आपण या सगळ्या ज्या भाज्या आहेत ह्या आपण तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. कढईमध्ये मी 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हा फ्लावर तळून घेणार आहोत. आपला फ्लावर आपण चांगला तळून घेतलेला आहे. फ्लावर काढून घेऊया. त्याच्यानंतर गाजर, गाजर पण आपलं तळून झाले. आपण गाजर पण काढून घेऊया. ह्याच्यात आता आपण फरसबी, आपली फरसबी पण आपण काढून घेऊया. आपल्या या ढोबळी मिरची, शिमला मिरची पण आपण तळून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आपण आपले मटार टाकून घेऊया. तुम्ही जर फ्रोझन मटार वापरणार नसाल तर ते तळून नाही घेतले तरी चालेल. मटार तळताना थोडी काळजी घ्यायची आहे, कारण मटार फुटतात आणि आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते. आपले आता हे मटार पण झालेले आहे. आपण या मटार पण काढून घेऊया. थोडं याच्यात जास्तीचं तेल आहे ते आपण थोडं सुरुवातीला काढून घेऊया. आता या तेलामध्ये आपण हे लवंग, दालचिनी आणि स्टारफूल ते घालून घेऊया. त्याच्यानंतर आपला कांदा, कांदा थोडा परतला किंवा आपण त्याच्यात टमॅटो घालून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आता हे काजू थोडे परतून झाले की आपण त्याच्यामध्ये टमॅटो घालून घेणार आहोत. टमॅटो आणि आपण आता हे चांगलं थोडं आपला टमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घेऊ. आपलं कांदा टमॅटो परतून झाले. त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया. आणि आता हे थंड झालं की आपण मिक्सरमधनं याची चांगली पेस्ट करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण आपले हे जे भाज्या तळलेलं तेल होतं ते तेल आपण घालून घेऊया. त्या तेलामध्येच आपण हे अमूल बटर पण घालून घेणार आहोत.
अमूल बटर घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे तमालपत्र घालून घेणार आहोत आणि आपली ही जी ग्रेव्ही आहे ती आपण ग्रेव्ही याच्यामध्ये घालून चांगली परतून घेणार. त्यामध्ये आता आपण हे आपले सगळे मसाले घालून घेऊया. तिखट, किचन किंग मसाला, चवीप्रमाणे मीठ, थोडे हे मसाले आपण परतून घेऊया. थोडं त्याच्यामध्ये गरम पाणी, आपल्याला ग्रेव्ही कितपत पातळ पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि या सगळ्या आपण ज्या भाज्या तळून घेतल्या होत्या त्या सगळ्या आपण याच्यामध्ये भाज्या घालून घेणार आहोत आणि याला चांगली आपण आता एक वाफ येऊ देणार आहोत. एक वाफ देऊया आपण याला. त्याच्यामध्ये आता आपण काश्मीरी लाल मिरची 1.5 चमचा टाकून घेतलेली आहे. छान याला आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊया आणि एक वाफ आली की आपली व्हेज कोल्हापुरी तयार. याच्यामध्ये आता आपण पनीर घालून घेणार आहोत. पुन्हा त्याला एक वाफ आणून घेऊया की आपली भाजी तयार होईल. छान आपल्या भाजीला वाफ आलेली आहे. आपली भाजी आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आपली व्हेज कोल्हापुरी तयार. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.